गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट बघणार आहोत, अडोलसन्स अँड ड्रग ऑब्लिक अल्कोहोल अब्यूज. आपण लास्ट लेक्चरला अडोलसन्सची डेफिनेशन बघितली होती. अडोलसन्स इज अ ट्रान्झिशनल स्टेज ऑफ फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ऑकरिंग बिटवीन प्युबर्टी अँड लीगल अडल्टहूड. ठीक आहे, मुलं वयामध्ये येत असताना हा जो सेन्सिटिव्ह पिरियड आहे की ज्याच्यामध्ये मुलांना कुठलाही टर्न बसू शकतो, ही एक नाजूक अवस्था आहे आणि ह्याला आम्ही काय म्हणतो आहे, अडोलसन्स. हा लॅटिन वर्डपासून तयार झालेला आहे, अडोलसेरे मीनिंग टू ग्रो अप. आता काय आहे ते अडोलसन्सची कॅरेक्टरिस्टिक्स? इट इज लार्जली कॅरेक्टराइज्ड बाय बिगिनिंग अँड एंडिंग विथ अ टीनेज स्टेज. टीनेज स्टेज काय होते, इथून सुरुवात होते. अडोलसंट इज अ पर्सन बिटवीन द एज ऑफ 13 to 19. वय वर्ष 13 ते 19 हा जो स्पॅन आहे, हा खूप सेन्सिटिव्ह एज ग्रुप आहे आणि ह्याच एज ग्रुपला आम्ही काय म्हणतो आहे, अडोलसन्स. अडोलसन्स इज कॅरेक्टराइज्ड बाय अ नंबर ऑफ चेंजेस लाईक कॉग्नेटिव्ह, इमोशनल आणि फिजिकल. त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह, इमोशनल, फिजिकल, ॲटिट्यूडनल चेंजेस होत असतात, which can be cause of conflict on one hand and positive personality development of other hand. काहींच्यामध्ये ते एक चांगला शगुन मानला जातो, पॉझिटिव्ह, तर काहींच्यामध्ये तो निगेटिव्ह, म्हणजे भांडणं करणं, एखाद्याला चॅलेंज देणं, हे ह्या वयामध्ये सुरू होतं. ठीक आहे, कॉलेजच्या वयामध्ये मुलं तू माझ्याकडेच का बघितलंस, ठीक आहे, माझ्याच गाडीला, वेगवेगळी भांडण करणं, म्हणजे भांडण करणं किंवा ॲटिट्यूड देणं, ही जी टेंडन्सी आहे ही ह्या वयामध्ये थोडीशी वाढते. Adolescent psychology is associated with notable changes in mood, sometimes known as mood swings. आणि ह्याच्यामध्ये मूड स्विंग होतात. मग अशी तर म्हणत होता मी अभ्यास करणार आहे, आता तर तो जेवायला लागला आहे, नंतर तर म्हणतो मी खेळायला जाणार आहे. म्हणजे मूड स्विंग्स होतात. मनावरती ताबा ह्या वयामध्ये मिळवणं थोडंसं अवघड पडतं. किंवा तुमच्या मनाविरुद्ध एखाद्याला गोष्ट करायला सांगितली की तुम्हाला आता खेळायचं आहे आणि घरचे जर म्हणले की अभ्यास कर, तर आपली थोडीशी कुचंबना होते, चिडचिड होते. Adolescents who have a good relationship with their parents are less likely to engage in various risky behaviors such as smoking, drinking, fighting, otherwise unprotected sexual contact. आता बरेच पालकांचं सुपरविजन असतं, पालक आपल्या कामामध्ये व्यस्त असतात किंवा त्यांच्यामध्ये व्याप असतं आणि मुलं ह्या वयामध्ये आलेले असतात 13 ते 19 आणि त्यांचं लक्ष नसतं. आणि लक्ष नसल्यामुळं ते कुठं जातात, त्यांचे मित्र कोण आहेत, ठीक आहे, किंवा घरातून जर ट्युशन असेल तर ट्युशनला किती वेळ जातात. तर हे सुपरविजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते काही जणांच्याकडून होत नाही. त्यामुळं बरेच मुलं मुली स्मोकिंग करतात, काही ड्रिंकिंग करतात, फायटिंग, ठीक आहे, किंवा अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट हा त्यांचा येतो आणि त्यातून ती बिघडतात. ठीक आहे, आता पुढचा एक प्रश्न आहे. तो प्रश्न आहे असा की व्हॉट कॉजेस अडोलसंट सबस्टन्स अब्यूज. किंवा आता काय म्हणजे काय ह्याची कारणं काय आहेत की मुलं हे जी बिघडतात, ह्याची कारणं काय आहेत? तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे इनसफिशियंट फिजिकल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. आता इथं जबाबदारी दोघांची आहे. एक म्हणजे टीचर्स, मुलं दिवसभर शिक्षकांच्या ताब्यात असतात, कॉलेजच्या ताब्यात असतात. आणि नंबर 2, सकाळी कॉलेजला येण्यापूर्वी आणि कॉलेज सुटल्यानंतर ते घरच्याच्या जबाबदारीमध्ये असतात किंवा त्यांच्या सुपरविजन मॉनिटरिंगमध्ये असतात. तर लक्षात ठेवा, ह्या दोघाही घटकांनी त्यांच्यावरती सुपरविजन मॉनिटरिंग करणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांच्या ज्या हालचाली आहेत, त्यांची लक्षणं आहेत, त्याच्यावरती सुपरविजन करणं. आणि हे जिथं कमी पडतं तिथं मुलं बिघडतात. बरेच मुलं मुली म्हणतात की अभ्यासाला चाललो आहे मित्राच्या घरी, पण ते नेमकं कुठं जातात, काय करतात, ठीक आहे, हे आपल्याला काही माहीत नसतं. त्यामुळं मुलांच्यावरती शक्यतो विश्वास ठेवण्याच्या ऐवजी, ठीक आहे, ते तिथं आहेत का हे क्रॉस चेक करणं ही जबाबदारी पालकांची आहे. लॅक ऑफ कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन बिटवीन पॅरेंट्स अँड किड्स. बऱ्याच फॅमिलीमध्ये हा प्रॉब्लेम आहे की विद्यार्थी आणि त्याचे पालक, म्हणजे मुलगा वडील किंवा मुलगी वडील किंवा मुलगी पॅरेंट्स, यांच्यामध्ये थोडासा गॅप असतो, कम्युनिकेशन गॅप. आणि ह्या गॅपमुळं मुलं जे काय मनातलं आहे ते काय फ्रीमध्ये सांगत नाहीत किंवा बऱ्याच पालकांनी त्यांच्यामध्ये एक विशिष्ट गॅप ठेवलेला असतो. ठीक आहे, पुअरली डिफाईन्ड अँड पुअरली कम्युनिकेटेड रूल्स अँड एक्सपेक्टेशन्स अगेन्स्ट ड्रग यूज.
आता बऱ्याच घरामध्ये हे पाहायला मिळतं की घरी वडीलच सांगतात मुलाला की जाऊन तंबाखू आण. ठीक आहे. त्यामुळं तंबाखू आणायला सांगणं म्हणजे मुलाला वाटतं की इट्स लीगल किंवा ह्याच्यामध्ये काही नाही आहे. किंवा बऱ्याच घरामध्ये बरेच पालक किंवा त्यांचे मित्र पाहुणे की घरी ड्रिंक करत बसतात. ठीक आहे. आणि ह्याचा मागमूस त्या मुलांना लागतो आणि त्या मुलांनाही कळतं की पप्पा दारू घेतात किंवा रिलेटिव्ह दारू घेतात, मग मलासुद्धा घेणं काही चुकीचं नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं जसं बिहेवियर असणार आहे त्याचंच अनुकरण तुमची मुलं करणार आहेत. फॅमिली कन्फ्लिक्ट. आता हा एक विषय मोठा आहे की बऱ्याच घरामध्ये जॉईंट फॅमिली असते किंवा आई पप्पांचं मम्मी पप्पांचं पटत नाही, सारखी भांडणं असतात. आणि हे जे घरामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, रोजचं भांडणं आहेत, ह्या भांडणामध्ये ह्या पालकांचं लक्ष मुलांच्यावरचं थोडंसं निघून जातं, त्यांचं सुपरविजन, आणि त्याचा फायदा ते घेतात. ठीक आहे. म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या घरामध्ये शांतता पाहिजे, तुमचं वातावरण घरातलं व्यवस्थित पाहिजे. फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड टुवर्ड अडोलसंट अल्कोहोल अँड ड्रग यूज अँड पॅरेंटल अल्कोहोलिझम ऑर ड्रग यूज. ठीक आहे. त्यामुळं त्या मुलाला चांगलं काय वाईट काय ह्याची जाणीव करून देणं हे काम पालकांचं, शिक्षकांचं आहे किंवा वडीलधाऱ्या माणसांचं आहे. तर ते करणं आणि तुम्ही तसं वागणं. ठीक आहे. म्हणजे मुलांच्याकडनं अपेक्षा ठेवायची आणि पालकांनीच त्याचा भंग करणं हे सुद्धा काही बरोबर नाही आहे. आता ही मुलं म्हणजे 13 ते 19 हा जो एज ग्रुप आहे, ह्याच्यातली जी मुलं आहेत ही बिघडू नयेत म्हणून त्यांना आपण मोटिवेशन देऊ शकतो आहे. त्यांच्यामध्ये नॅचरल क्युरिओसिटी आपण त्याच्यामध्ये आणू शकतो आहे. आणि एखादा जर खरोखर थोडासा त्याच्या आहारी गेला आहे 20% 30%, त्याला आपण बाहेरसुद्धा काढू शकतो आहे. ठीक आहे. तर पहिला त्यातला कॉन्सेप्ट आहे मोटिवेशन. द यंगस्टर्स ऑफ एज ऑफ प्युबर्टी आर व्हनरेबल टू मेंटल अँड फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट, psychological development. The curiosity, excitement, experimentation and adventure are the main cause for motivation of youngsters to take alcohol and drug. अल्कोहोल घेतल्यावरती कशी वाट लागते किंवा अल्कोहोलमुळं आपल्या लिव्हरवरती काय प्रॉब्लेम येतो किंवा आपल्या ब्रेनवरती काय प्रॉब्लेम येतो किंवा त्याचं ॲडिक्शन झाल्यावरती नेमक्या आपल्या सीनेसवरती काय त्याचा मेजर आघात होतो, ह्याचं मोटिवेशन किंवा याचे एक्सपेरिमेंट, हे जे एक्झाम्पल्स देणं खूप गरजेचं आहे आणि ते आपण देऊ शकतो. ठीक आहे. Natural curiosity. It motivates them to take alcohol or drug for experimentations, but they do not get rid of. Stress of examination may be one of the reason to escape internet, movie, media, expose them to drug and alcohol abuse. बरेच हे की एखाद्या व्यक्ती टेन्शनमध्ये आली, स्ट्रेसमध्ये आली की ती अल्कोहोल घेते आणि ते टेन्शन हे करते किंवा हा एक मार्ग समजला जातो. तर हे करण्याऐवजी तुम्ही तुमचं जे मन आहे हे इंटरनेट, मूवीज किंवा इतर घाला किंवा एखादा छंद पाळा की जेणेकरून तुमचा जे थोडासा स्ट्रेस आलेला आहे थोडासा तो डायवर्ट होईल. लास्ट आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. द पॅरेंट्स अँड टीचर्स मे हेल्प अल्कोहोल अँड ड्रग ॲडिक्ट्स. दे मे टेक द हेल्प ऑफ गुड फ्रेंड्स, प्रोफेशनल्स, डॉक्टर्स ऑल्सो. Education and counseling are the ways to face the problem and to guide the youth properly about addiction. Tell them the harmful effect of use of alcohol and drugs. ठीक आहे. म्हणजे हे काम शिक्षकांचं आणि पालकांचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला किंवा तुमच्या मुलाला, पाल्याला तुम्ही काय करू शकता त्याच्याबद्दलचा अवेअरनेस, किंवा डॉक्टर आहेत, काही प्रोफेशनल आहेत, काही काउन्सिलिंग करणारी लोक आहेत, ह्यांच्याकडे घेऊन जाऊन तुम्ही काय करू शकता त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकता. आता पुढचा क्वेश्चन आहे प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ अल्कोहोल अँड ड्रग अब्यूज अमंग द अडोलसन्स. मगाशी आपण त्याची चर्चा केली. अवॉइड अंडर पियर प्रेशर. बरेच स्पोर्ट्समन किंवा बरेच 10वीचे 12th स्टँडर्डचे विद्यार्थी, नीटचे विद्यार्थी एक प्रेशर घेतात की मला हे करायचं आहे आणि हे जर नाही झालं तर मला हे होईल, ते होईल, किंवा एक ते किंवा बऱ्याच घरामध्ये पालक, शिक्षक टॉर्चर करतात की एवढा खर्च केला आहे, एवढे मार्क पडायलाच पाहिजेत, नाहीतर आम्ही तोंड दाखवण्याची जी काय आमची हे समाजामध्ये राहणार नाही. तर एक थोडंसं ब्लॅकमेलिंग करणं हा प्रकार आपण त्याला म्हणूया की तो सध्या बरेच पालक करतात आणि त्याचं टेन्शन ही मुलं घेतात. किंवा जे स्पोर्ट्समन्स आहेत, पाकिस्तान अगेन्स्ट मॅच चालू आहे तर बरेच खेळाडू हे त्याच्या प्रेशरमध्ये असतात. त्यालाच आम्ही म्हणतो आहे अंडर पियर प्रेशर. अ चाइल्ड शुड नॉट बी पुश अंडरली
to perform beyond his or her threshold limit. Be it studies in sports and other activity. जिथं कॉम्पिटिशन आहे तिथं पीअर प्रेशर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. एज्युकेशन अँड काउन्सिलिंग हे आपण मगाशी हे केलं की काउन्सिलिंग करणं, ठीक आहे, किंवा त्याच्या बाबतीतचं जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करणं, स्ट्रेस कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिकेशन ठेवणं, ठीक आहे, किंवा कुठलीही कॉम्पिटिशन अगदी हेल्दी फेस करणं हे सुद्धा काय इम्पॉर्टंट आहे. ज्यांना स्ट्रेस आहे किंवा ज्यांना स्ट्रेस येतो आहे त्यांनी स्पोर्ट्समध्ये योगासनं, स्विमिंग, रीडिंग, अशा सायकलिंग किंवा थोडंसं ट्रेकिंग ह्या बाजू थोड्याशा काय करायला पाहिजे, त्यांनी ओढायला पाहिजे. ठीक आहे. तर अडोलसन्स अँड ड्रग अल्कोहोल अब्यूजचा हा सगळा तो मॅटर आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ॲडिक्शन अँड डिपेंडन्स. आता ॲडिक्शन अँड डिपेंडन्समध्ये आपल्याला बघायचं आहे की एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती सवय सुटणं इतकं सोपं नाही आहे. बिकॉज of the perceived benefit drugs and frequently used repeatedly, the most important thing which fail to realize is the inherent addictive nature of alcohol and drug. अल्कोहोल आणि ड्रग ह्याची खासियत आहे, एकदा तुम्ही घ्यायला तुम्हाला जर सवय लागली आणि तर ती तुम्हाला सुटत नाही आहे, ती तुमच्या अंगवळणी पडते. त्यालाच आम्ही काय म्हणतो ॲडिक्शन, सवय किंवा व्यसन. Addiction is a psychological attachment of certain effect such as euphoria and a temporary feeling of well-being. त्यालाच आम्ही युफोरिया असं म्हणतो की जेव्हा आपण घेतो त्यावेळी ते छान वाटतं आणि पुन्हा ज्यावेळी त्याचा इफेक्ट संपतो त्यावेळी मग नको नको वाटतं आणि पुन्हा मग ते घ्यावं असं वाटणं. ठीक आहे. तर हे सुरू होतं आणि हा एक सायकोलॉजिकल इफेक्ट आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कोणीही ड्रग आणि अल्कोहोलच्या आहारी जाऊ नका. मद्यपान करणं किंवा ड्रग्स घेणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. दिस ड्राइव्ह पीपल टू देम इवन विथ दीज आर नॉट निडेड. आपल्याला माहीत असेल की आता एक 8-9 वर्ष होत आला आता बऱ्यापैकी की सुशांत सिंग राजपूत की तो ड्रग पेडलर्स करून ड्रग घेत होता. दीपिका पदुकोण त्याच्यामध्ये सापडली होती. म्हणजे भरपूर लोक त्याच्या आहारी जातात, ड्रग्ज घेतात, ड्रग पेडलर्स करून ते ड्रग विकत घेतात. त्यांची एक चेन आहे की एक त्यातलाच हा पार्ट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्णपणे हे चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही ड्रगच्या किंवा अगदी सेंटेड सुपारीसुद्धा खाऊ नका. ठीक आहे. की हे जे ड्रग्ज आहेत एकदा का तुम्ही आहारी गेला की त्या ड्रगसाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता. ड्राइव्ह पीपल टू टेक देम इव्हनली वेन दीज आर नॉट निडेड. आता जे ड्रायव्हिंग करणारी लोक आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांनासुद्धा एक व्यसन लागलेलं असतं. तुम्हाला माहिती आहे की ST किंवा जे ट्रान्सपोर्टमध्ये कामगार आहेत किंवा इतर, विथ रिपीटेड यूज ऑफ ड्रग्ज द टॉलरन्स लेवल ऑफ द रिसेप्टर्स आर इन आवर बॉडी इन्क्रीजेस. आता पहिल्यांदा तुम्ही थोडंसं ड्रग घेतलं आहे आणि जसं जसं तुम्ही ड्रग घ्यायला लागला आहे तसं तसं तुमचा स्टॅमिना वाढायला लागतो आहे. म्हणजे तशी ड्रगची पण डिमांड वाढते. म्हणजे थोडासा पहिल्यांदा जो व्यक्ती ड्रग घेत होता त्याच्यावरती तो स्टिम्युलेट होत होता, ते आता तेवढं ड्रग घेतल्यावरती त्याचं काम चालत नाही, कारण का त्याच्या बॉडीचा जो रिस्पॉन्स आहे तो स्टिम्युलस हा सुद्धा काय झालेला आहे, वाढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या बॉडीची ड्रग टॉलरन्स कॅपॅसिटी ही डे बाय काय होते, वाढत जाते. However, it should be clearly borne in mind that the use of these drugs even once can forerunner to addiction, thus leading to their regular use from which she may not be able to get out. In the absence of any guidance or counseling, the person get addicted and become dependent on their use. ठीक आहे. बऱ्याच लोकांना एक कारण लागतं किंवा बरेच लोक चुकीचा सल्ला देतात की तो टेन्शनमध्येच ड्रिंक घे, टेस्ट कर. ठीक आहे. आणि त्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला त्याच्या आहारी लावतात. आता ड्रग रेग्युलर घेणारा व्यक्ती, अल्कोहोल रेग्युलर घेणारा व्यक्ती ज्यावेळी तो सोडतो आहे, ते सोडणंच खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि तेच खूप अवघड आहे. ठीक आहे. जो व्यक्ती रोज अल्कोहोल घेणार आहे
किंवा जो रोजचं ड्रग घेणार आहे आणि ज्यावेळी तो सोडतो अचानक त्याला वेगवेगळे सिम्पटम जाणवावे लागतात. त्याला घाम सुटतो, नॉझिया, मळमळ, ॲनॅक्झायटी, शेकिनेस, अंग हालायला लागतं, थरथर कापायला लागतं, त्याला भीती वाटायला लागते, त्याला काहीतरी चुकीचं झालं असं वाटायला लागतं. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांनाच आम्ही काय म्हणतो आहे, विड्रॉल सिंड्रोम. ठीक आहे. आणि पुन्हा हे झाल्यावरती त्याच्यावरती परत मानसिक आघात व्हावा लागतो आणि त्याला लक्षात येतं की आपल्याला परत ड्रग हे घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो दिस इज अ कॅटर्स बाय ॲनॅक्झायटी, शेकिनेस, नॉझिया, स्वेटिंग विच मे बी relieved when the use of resume again. In some cases, withdrawal symptoms can be severe and even life-threatening and person may need to medical supervision. आता बऱ्याच ठिकाणी हे सेंटर्स आहेत, व्यसनमुक्ती केंद्र, की जिथे ॲडमिट करावं लागतं त्या पेशंटला, त्यांना वेगवेगळे ड्रग्ज देऊन, औषधं देऊन, त्यांच्याकडनं सुपरविजन ठेवून. ठीक आहे. तुम्ही संजू हा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि हे खूप क्रिटिकल आहे, अवघड आहे. Dependence leads to patient to ignore all the social norms in order to get sufficient fund to satisfy his or her need. So this result may social adjustment problem. त्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम होतो आणि ॲडिक्शन म्हणजे एखादं व्यसन लागणं आणि ते व्यसन सोडणं हे इतकं सोपं नाही आहे. याचाच अर्थ त्या व्यसनापासून आधीच आपण लांब राहणं हे कधीही केव्हाही चांगलं.